आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आईले तुम्हाला म्हणशील की मी सतत तेच बोलते, पण खरंच तुझे आभार कसे मानावे मला खरंच कळत नाहीये ग। थँक्यू। मैत्रीत कसले आलेत आभार? हा, खरं सांगू, सारंगच्या बाबतीत जे काही घडलं ना, त्यानंतर मला खूप भीती वाटते ग। म्हणजे माझ्या सोहमच्या बाबतीत सुद्धा जर का तेच घडलं असतं ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते। सोहम भाऊजींना तारा मॅडम बद्दल लवकरात लवकर सांगायला हवं। थँक्यू। काय ग? अहिल्या मॅडम, अहो माझ्या पोटात खूप दुखतंय। काय झालं? काय होतंय मोनिका? अहो खूप त्रास होतोय मला। मला वाटतं तू आराम करायला पाहिजेस। पारू, तिला हिच्या रूम मध्ये घेऊन जा। बाय। या, जा। अहिल्या, ही मुलगी आधी इथे बघितली नाही मी। हे कोण आहे? ओळखीची आहे आमच्या, जरा चेंज म्हणून इथे राहायला आली आहे। श्रीकांत, उगाच कशाला खोटं बोलायचं? तिलोत्तमा, ही मोनिका, आमची सुद्धा आत्ताच ओळख झाली आहे तिच्याशी। आता तुम्ही सगळे फॅमिलीच आहात म्हणून तुमच्यापासून काही लपवणार नाही मी। ही प्रीतमने केलेली चूक आहे। आणि आपल्या मुलाने चूक केली आहे म्हणून त्यावर पांघरून घालणारी आई मी नाहीये। तिच्या नशिबात जे काही आहे किंवा तिच्या बरोबर जे काही होत आहे ते चांगलं नाहीये। पण एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून मी कायम तिच्या पाठीशी उभी राहील। आणि अशा वेळेला आपण कायमच मुलीला दोष देतो कारण ते सोपं असतं, पण मी ही चूक करणार नाही। त्यात चूक प्रीतमची आहे आणि तो त्याची शिक्षा भोगतोय। अहिल्या, खरंच आय एम प्राऊड ऑफ यू। मला माहिती आहे हा निर्णय घेणं कठीण आहे, पण तू जो निर्णय घेशील तो योग्यच असेल, माहिती आहे मला। आणि तू नको काळजी करूस, मी कायम तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारच आहे। थँक्यू। थांबा, बस इकडे। हळू, चौकशी। सावली, तू यांच्याकडे लक्ष दे, मी यांच्या खाण्यापिण्याचं बघते। मम्मा, तुम्ही आराम करा, डॉक्टर येत असते। झोप, हळू हळू। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। सकाळपासून यांच्या पोटात खूप दुखतंय। हो बघूया। तुम्ही कोण यांच्या? बहीण आहे असं समजा। बर,
यांच्या काही जुन्या फाईल आहेत का? मम्मा डॉक्टर खूप दुखतंय, खूप पेन होतंय मला. हो हो, जरा पेशन्स ठेवा. तुमचे काही जुने रिपोर्ट्स असतील ना? नाही, काहीच नाही. म्हणजे आम्ही क्लिनिकमध्ये गेलोच नाही ना. असं कसं? पहिल्यांदा जेव्हा समजलं तेव्हा तर गेला असाल ना, की तुम्हाला घरीच समजलं? मिस्टर तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन गेले असतील ना? कुठे आहेत ते? त्यांनाही बोलवावं लागेल. तुमचे आणि त्यांचे ब्लड रिपोर्ट्स लागतील आम्हाला. का? नाही म्हणजे त्यांना का बोलवायचंय ना? तुम्ही मला विचारा ना, मी सांगते मला काय होतंय ते. तुम्हाला काही आजार आहेत का? सगळं नॉर्मल आहे ना? काही आजार अनुवंशिक असतात, ते बाळामध्ये येतात. ते चेक करण्यासाठी त्यातला काही त्रास तुमच्या बाळाला होईल का हे सगळं बघावं लागतं. डॉक्टर नाही म्हणजे आम्हाला घरीच कळलं ना, त्यामुळे आम्ही क्लिनिकला गेलोच नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण टेस्ट करूया आणि नव्याने फाईल तयार करूया. यांची मानसिक तयार झाली की यांना क्लिनिकला घेऊन या. आपण त्यांच्या तिथे सगळं टेस्ट करून घेऊया. मी तुम्हाला काही औषध देते, त्याने तुम्हाला आराम मिळेल. अहिल्या, देव सुद्धा ना कधी कधी आपली परीक्षा घेत असतो. म्हणजे माझंच बघ ना, पदर पसरून देवाकडे काही मागावं तर पदरात काहीच टाकत नाही. आणि तुमच्या घरात आता हे जे बाळ येणार आहे त्याच्याबद्दल तू चार चौघात मान वर करून बोलू सुद्धा शकणार नाही. मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, पण मी ठरवलंय या बाळाची संपूर्ण जबाबदारी घ्यायची, अगदी उजळ माथ्याने. कारण चूक प्रीतमकडून झाली आहे, त्यात मोनिकाचा, त्या बाळाचा काहीच दोष नाही आहे. त्यामुळे मी त्या बाळाचा आनंदाने स्वीकार करणार आहे. बरोबर आहे तुझं, पण लोक काय म्हणतील? मला त्यावेळेला लोक काय म्हणतील ह्याचा विचारच नाही करायचा. मी फक्त मोनिकाच्या मागे ठामपणे उभी राहणार आहे. आणि आपला प्रीतम, त्याचं काय? त्याच्या हातून चूक झाली आहे, ती आता बदलू नाही शकत. प्रीतम पण नाही, मी सुद्धा नाही. त्यामुळे जी परिस्थिती आहे ती स्वीकारायची, सहन करायचं, पण त्यातून मार्ग काढायचा आणि पुढे जायचं. मला तुझी ही गोष्ट खूप आवडते अहिल्या. तू कायम तुझ्या तत्वांवर ठाम असतेस. हाच तर पाया आहे आपल्या मैत्रीचा.